काही तर एवढी सुविधा नाही आहेत. आता तुम्ही रस्त्याच्या कडालाच बघताना तर भरपूर घाण आहे इथून तिथून. आणि पाण्याला तर अजिबात टायमिंगच नाही आहे. एक तर आलं तर सकाळी 6ला येईल, नाही तर इथे डायरेक्ट संध्याकाळी 6ला येईल. बरं. आणि इथं सगळे लोक कामाला जाणार आहेत. म्हणजे सगळ्या महिला आपल्या शेतीमध्ये सकाळी त्याच्या 7ला 7:30ला 8ला गाड्या भरतात. त्या गाड्याच्या हिशोबाने सगळे पाणी वगैरे बघतात. पण पाण्याचा टायमिंग नाही, झाडण्याचा टायमिंग नाही. तुम्ही कधी या पूर्ण रस्त्याला तर कधी सर्वे केला ना तर हे इथं प्रत्येक ठिकाणी खड्डे आणि पावसाचं पाणी साचत आहे. मच्छर तर इतके झालेले आहेत की कमीत कमी दवाखाने गज भरलेत लहान लहान लेकरांनी. ह्याच्यावर काहीतरी सुधारणा व्हायला पाहिजे. स्वच्छता बिलकुल नाही आहे या एरियात. स्वच्छता एरिया अजिबात नाही तर काहीच नाही आहे मुलांमात्या परिसरामध्ये. पालिकेची लोक येतात का? पालिकेचे लोक फक्त कधी एखादा समजा अधिकारी यायचा असला इथं किंवा नगरसेवक नगराध्यक्ष कोणी, आता तर नाहीच आहे समजा प्रशासनाच्याच हातात आहे आता हे, पण त्याच्या आधी कधी कोणी यायचं असेल नगरपालिकेचा अधिकारी तर त्या टायमाला 5-10 मिनटं येऊन झाडून झुडून जातात. ते का कसं आहे त्याच्यामध्ये स्वच्छता असावा, काम करणारा माणूस असावा, नाही तर काय नुसतं येऊन बघून जाणारा काय फायद्याचा नाही. त्याच्यामध्ये नवीन पिढी पाहिजे किंवा तरुण नेतृत्व असावं. तरुण असावा, नाही तर किंवा एक जुना एक अनुभविक माणूस असावा याच्यामध्ये. बरं. आता पहिले नाही का लालाशेठच्या काळामध्ये स्वतः नगराध्यक्ष त्यांच्या मागं राहायचे. असं कोणीतरी जुना माणूस पाहिजे, म्हणजे त्याला एक अनुभव पाहिजे. बऱ्याच वर्षापासून ती परिस्थिती बघायला भेटलेली नाहीये. नाहीये लालाशेठ सारखी परिस्थितीच नाही राहिलेली. बरं. नाही तर लालाशेठच्या काळामध्ये गल्ल्या गल्ल्यांमध्ये फरच्या होत्या, गल्ल्या गल्ल्यामध्ये भूमी गटर होती. रोज म्हणजे 2 दिवसाला 3 दिवसाला गटर काढणारे लोक होते. आता कमीत कमी आमच्या ह्या भूमी गटरला 10 वर्ष झाली अजूनपर्यंत काढलेलं नाही. चेंबरवरती कडप्पे सुद्धा नाही आहेत. तर माझा एक अनुभव एक जुना माणूस पाहिजे, अनुभविक माणूस पाहिजे का ती